श्री गुरुचरित्र महात्म्य अध्याय 40वा. शुष्क काष्टाला पालवी फुटले. शबराची कथा. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणे नामधारका अपूर्व वर्तले. आनिक एका वृक्ष होता काष्ट शुक्ला शुष्का. विचित्र कथा. एका गाणगापुरी असता श्रीगुरु आला एक कुष्टी द्विजवरू आपस्तंभ भार्गव गोत्रो नाम तयाचे नरहरी. येऊनिया श्रीगुरुमूर्तीशी नमन करी भक्तीशी करी स्तोत्र भवशे कर संपुट जोडोनिया. जय जयाजी गुरुमूर्ती एकोणी आलो तुझी कीर्ती. भक्त वसला परंज्योती परम पुरुषा जगद्गुरु. आपण जन्मोनी संसारी ऋता झालो दगडापरी. निंदा करता ती द्विजवरी कुष्टे म्हणोनी स्वामिया. वाचिला वेद यजुर्शाखा निंदा करता ती माझे लोका. ब्रह्मणार्थी न सांगती देखा अंगहीना म्हणूया. प्राप्त काळे उठोनी लोक न पाहती माझे मुख. तेने होते मनात दुःख जन्मपुरे आता मज. पाप केले आपण भोवत जन्मांतरी असंख्यात. तेने हा भोग भोगित आता नसाय स्वामिया. नाना तीर्थ नाना व्रत हिंडोनी आलो आचरत. म्या पूजिले देव समस्त माझे व्याधी नाव वचेचे. आता धरुणी निर्धारो आलो स्वामी जवळी. जगद्गुरु तुझा न होता कृपावरू. प्राण आपला त्याजीन म्हणून या निवारणेशी विनवतसे श्रीगुरुशी. एक भावे भक्तीशी करुणा भाकी द्विजवर. म्हणून मागोती नमस्कारे नाना परी स्तुती करी. लोह परिसा भेटी परी तुझ्या दर्शन मात्रेशी. करुणा वचन एकोणी भक्त वशल श्रीगुरु मुनी. निरोप देती कृपा करुणी एक शिष्या नामधारका. श्रीगुरु म्हणती द्विजाशे पूर्वजन्मे महादोषी. तुवा केले बहुशे म्हणून कुष्टी झाला सोम. आता सांगेन ते करी तुझी पापे जाती दुरी. होशील दिव्य शरीरे एक भावे आचरावे. इतुकिया अवसरे काष्ट एक औदुंबरे. शुष्क होते वर्षचारी. घेऊन आले सरपणाशी ते देखिले श्रीगुरुमूर्ती. तया विप्रा निरोप देती एक भावे करुणेचित्ती घे काष्ट झडकरी. काष्ट घेऊन संगमाशी तरित जाये भावेशी. संगमनाथ पूर्व भागेशी भीमा तिरी रोविपा. तुवा जन्मनिया संगमात स्नान करुणी त्वरित. पूजा करुणी अस्वस्थ पुनरपि जाय स्नानाशी. हाती धरुनिया कलश दोन्ही आने उदक तक्षणी. शुष्क काष्टा वेळ तिन्ही स्थापन करी मनोभावे. ज्या दिवशी काष्टाशी पर्ण येतील संजीवेशी. दोष गेले तुझे परियेशी अंग तुझे होय वरवे. येणे परी श्रीगुरुमूर्ती तया विप्राशी निरोप देती. विश्वास झाला त्याचे चित्ती धावत गेला काष्टाजवळे. काष्ट उचलोनी डोईवरी घेऊन आला भीमातिरी. संगमेश्वरा सामोरी रोविता झाला द्विजवर. जेने रीती श्रीगुरुमूर्ती तया विप्रा निरोप देती. अचरत असे एक चित्ती भाव भक्ती करुणिया. येणे परी 7 दिवस द्विजे केले उपवास. तया काष्टा दोन्ही कलश भरुणी घाली वेळोवेळी. देखोनी म्हणती सकळ जन तया विप्रा बोलावून सांगता ती विवंचन. गुरु निरोप लक्षण म्हणती तुते काय झाले शुक्ल काष्ट का रोविले. याचे तुवा संजीवन योजिले. मग तुते काय होय याते तू सजीव करीशी. मागोती काय येशी इति पालवयाशी. ऐसे पाहिले नाही भूमीशी. श्रीगुरुची इच्छा कळेना. श्रीगुरुमूर्ती कृपा सिंधू भक्तजना असे वरदू. त्याची कृपा असे अगाधू समजता ते कृपा करे. नसेल निष्कृती तुझ्या पाप म्हणून दिदले काष्ट बापा. वाया काष्ट करशी कापा तू ते श्रीगुरूंनी निरोपिले. एकोणी तयाचे वचन विप्रवर करी नमन.
गुरुवाक्य मज कामधेनु अन्यथा केवी होईल. सत्य संकल्प श्रीगुरुनाथ त्याचे वाक्य न होय मिथ्य. माझे मनी निर्धार सत्य होईल काष्ट वृक्ष जाना. माझ्या मनी निर्धारू असत्य न होय वाक्य गुरु. प्राण वेचिन साचारो गुरुवाक्य कारण आपणा. येणे परी समस्ताशी विप्र सांगे परीशी. सेवा करीतो भक्तीशी तया शुष्क काष्टाशी. एके दिवशी गुरुमूर्तीशी शिष्य सांगती परीशी. स्वामींनी निरोपिले द्विजाशी. शुक्ल काष्ट भजे म्हणून 7 दिवस उपवासी. सेवा करीतो काष्टाशी एक भावे भक्तीशी. निर्धार केला गुरुवचनी किती रीती आम्ही त्याशी. सांगितले सर्व हिताशी वाया का कष्ट करीशी. मूर्खपणे म्हणून या विप्रा आम्हा ते ऐसे म्हणे. चाड नाही काष्टाविने गुरुवाक्य मज कारणे. करीला आपले बोल साच निर्धार धरुणी मानसी. सेवा करीतो काष्टाशी 7 दिवस उपवासे. उदक मुखे घेत नाही. ऐकोनी शिष्याचे वचन निरोप देती श्रीगुरु आपण. जैसा असे भाव अंतकरण तैशी सिद्धी पावेल. गुरुवाक्य शिष्याशी कारण सर्वता न होय निर्वाण. जैसे भक्ताचे अंतकरण तैसे सिद्धी पावेल. या कारणे तुम्हाशी सांगेन कथा इतिहासी. सांगे सुत ऋषीश्वराशी स्कंद पुराणी पर्यसा. गुरुभक्तीचा प्रकार पुसती सुताशी ऋषीश्वर. सांगे सुत सविस्तर तिची कथा सांगतसे. सुत म्हणे ऋषीश्वराशी गुरुभक्ती असे विशेषे. तारावया संसाराशी अनेक नाही उपाव. अयोग्य अथवा ज्ञानवंत म्हणून न पाहिजे अंत. गुरुमूर्ती मनी ध्यात सेवा करणे मग भक्तिभावे. दृढ भक्ती असे जयापाशी सर्व धर्म साधते. त्याशी संदेह न धरावा मानसी. एक चित्ते भजावे श्रीगुरु नर ऐसा न म्हणावा. त्रिलोकी तोची जाणावा. गुणदोष न विचारावा म्हणावा तोची विश्वरू. येणे परी धरोणी मनी जे जे भजती श्रीगुरुचरणी. प्रसन्न होय शूलपाणे तात्काळिक पर्यसा. मंत्रे तीर्थे द्विजे दैवज्ञे भेष जे गुरो यादृशी भावना कुर्यांत. सिद्धी भवन्ति तादृशी. मंत्र तीर्थ द्विजस्थानी देवभक्ती औषधगुणी. गुरुशी पाये शिवसमानी भाविल्यासारखे फल होय. म्हणे सुत ऋषीश्वराशी गुरुभक्ती म्हणजे आहे कैशी. सांगेन साक्ष तुम्हाशी अपूर्व एक वर्तनशे. पूर्वी पंचाल नगरात होता राजा सिंहकीत. तयाशी होता एक सुत नाम तयाचे धनंजय. एके दिवशी राजसूत गेला पारदिशी अरण्यात. तेथे नसती मनुष्य मात्र उदक भजीच स्थळाशी. राजकुमार तुषाक्रांत हिंडतसे अरण्यात. संगे होते शबरसूत श्रमले बहुत अवधारा. तेथे एक शबरसूत हिंडत होता वनात. देखता झाला अवचित जीर्ण एक शिवालय. भिन्न लिंग तयास्थानी पडिले होते मेंदिने. शबरे घेतले उचलोनी म्हणे लिंग भरवे असे. हाती घेऊनी लिंगासी पात होता शबरहर्षी. राजसूत तया संधीशी आला तया जवळीक. राजकुमारा म्हणे तयाशी भिन्न लिंग काय करीशी. पडिली असती भूमीशी लिंगाकार अनेक. शबर म्हणे राजसुताती माझ्या मनी ऐसे येते. लिंगपूजा करावया ते म्हणून घेतले पर्यसा. ऐकोनी तयाचे वजन राजपुत्र स्वशवदन म्हणे पूजी. एक म्हणे लिंग भरवे अशी सत्य. ऐसे म्हणता राजकुमार तयाशी करी नमस्कार. होन विधी पूजाोपचार निरपावे म्हणतसे. त्वा भावे माझे माते गुरु मी तव असे शबरू. नेने पूजेचा प्रकार विस्तारावे म्हणतसे. राजपुत्र म्हणे तयाशी न्यावा पाषाण घराशी. पूजा करावी भक्तीशी. पत्र पुष्पे
अचोरणीया दाम्पत्य दोघे जण पूजा करणे मने पूर्ण हेचे लिंग गिरिजारमण म्हणून मनी निर्धारी पा नाना परी पुष्पा जाते आणाव्यात वा शिवाप्रती धूपदीप नैवेद्यारती नैवेद्याशी भस्मदान भस्म असेल जे स्मशाने आणावे त्वा प्रीती देणे द्यावा नैवेद्य सुमने प्रसाद आपण भक्षावा आणिक जे जे जेवी आपण तोही द्यावा नैवेद्य जाण ऐसे आहे पूजा विधान म्हणून सांगे राजकुमारो येणे परी राजकुमारो तया शबरा झाला गुरु विश्वासे केला निर्धारो शबरे आपले मनात संतोष होणी शबर देखा नेले लिंग गृहातिका स्त्रीची सांगे कौतुका म्हणे लिंग प्रसन्न झाले गुरु निरोप जेने रीते पूजा करीना एकचित्ते चिताभस्म अतिप्रीती आणून नैवेद्य देत असे किचित काळ येणे परे पूजा करी शबर शबरी एके दिवशी तया नगरी चिताभस्म न मिळेची हेंडोनी पाहे गावोगावी चिताभस्म न मिळे काही येणे परी 7 गावे हिंडोनी आला घराशी चिंता लागली शबराशी पुसता झाला स्त्रीशी काय करू म्हणे तियेशी प्राण आपला त्याजिन म्हणे पूजा राहिली लिंगाशी भस्म न मिळे नैवेद्याशी हिंडोनी आलो दाही दिशाए चिता भस्म न मिळेची जैसे गुरूंनी आज्ञा केले त्या विधीने पाहिजे आचिले नाही तरी वृथा गेले शिव पूजन पर्यसा गुरुचे वाक्य जो न करी तो पळेल रो रो घोरी तयाचे पाप नाही दुरी सदा दारिद्री होय नर त्याशी होय अधोगती अखंड नरके तया वस्ती जो करी गुरुची भक्ती तू चितरेल भवार नवी सकळ शास्त्रे येणे परी बोलता ती वेदचारी याची कारणे एक हो शबरी प्राण आपुला त्याजिन एकोणी पतीचे वचन बोले शबरी हसोन चिंता करिता की कारण चिता भस्म देईन मी मज घालणी गृहात अग्नी लावा तुम्ही त्वरित काष्टी असती त्वरी बहुत दहन करा आपणाचे तिची भस्म ईश्वराशी उपहारावे तुम्ही हर्षी व्रतभंग न करावा भरवशी संतोष रूपे बोलतशी कधीतरी शरीराशी नाश अशी परीशी ऐसे कार्य कारणाशी देह आपुला समर्पिण 19चे वचन शबर झाला म्हणे खिन्न प्राणेश्वरी तुझा प्राण केवी घ्यावा म्हणत असे रूपे दिसता ते रती सरशी अद्यापि तो पर्ववयाशी पुत्र अपत्ये न देखीलशी या संसाराशी येऊन मन नाही तुझे झाले संसार सुख नाही देखिले तुझे माता पिता त्याने मज निरविले प्राणप्रिया रक्ष म्हणून चंद्र सूर्य साक्षीशी तुझवरिले म्या संतोषी प्राण रक्षिणा म्हणून हर्षे घेऊन आलो मंदिरात आता दहन करिता तू ते घडते पापे असंख्याते श्रीहत्या महादोषाते केवी करू म्हणत असे तू माझी प्राणेश्वरी तू ते मारू कवणे परे कैसा तुझेला त्रिपुरारी पुण्य जावणी पाप घडे दुःखे तुझी माता पिता माते म्हणते श्रीघाता अजूनही तुझी लावण्यता दिसत असे प्राणप्रिये नाना व्रते नाना भक्ती या शरीरा लागी करशी दहन करुणे करू कवणे रीती पापे माते घडतील एकोणी पतीचे वचन विनवत असे सती आपण कैसे ऐसे तुम्हा अज्ञान मिथ्या बोलत असा शरीर म्हणे स्वप्नापरी जैसा फेना गंगेवरी स्थिर न राहे क्षणभरी मरणे सत्यापर्यसा आमुचे माय बापे जाण तुम्हा दिले माते दान तुमची अर्धांगी मी पूर्ण भिन्न भावना कोठे असे मी म्हणजे तुमचा देहे विचार करुणी मनी पाहे आपले अर्ध शरीर आहे काय दोष धन करिता जे जे उपजे भूमीवरे ते नाश पावे निर्धारे माझे देह साफल्य करी विश्वराप्रती पावेल संदेह सोडून आपणाशी दहन करियो वेगेशी आपण होऊनी संतोषे निरोप देते पर्यसा नाना परी पतीशी बोधिशवरी परीशी घरात जाऊनी पतीशी म्हणे अग्नी लावी आता संतोषिनी तो शबर बांधिता झाला गृहाचे दार
अग्नी धावता थोर ज्वालाया प्लाग्नाशे दहन झाले शबरीशे भस्म घेतले परियेशे पूजा करुणे शिवाशे नैवेद्य दिला धारा पूजा करिता विश्वराची आनंद झाला बहुवशी श्री दिदली हुताशे स्मरण ऐसे त्यास नाही अशी भक्तिभावाशी पूजा केली महेश्वराशी प्रसाद घेऊन असतेशे पाचारिले श्री ते जैसे पूजा नित्य करुणी प्रसाद हाती घेऊन आपलेसे ते बोलवून देत असे तो शबर तया दिवशी त्याच परी आपल्या श्रेयाती पाचारे कृपासागर त्रिपुरारी प्रसन्न झाला परियसा तिची शबरी येऊन या उभी ठेवली स्वशवदने घेतला प्रसाद म्हणून घेऊन गेली घरात जैसे तैसेची घर दिशे शबर विस्मय करत असे म्हणे लग्न केले शेष दिशे घर कैसे दिसत आहे बोलून श्रीयशी शबर पसतसे तियशी दहन केले मी तुझशी पुनरपी कैसे आलीस शबरी सांगे पतीशी आपणास आठवण आहे अशी अग्नी लाविता घराशी निद्रस्त झाले परियसा महाशिती पीडित आपण होते निद्रिस्त तुमचे बोल ऐकून सत्य उठून आले परियसा हे होईल देवकर्णी प्रसन्न झाला शूलपाने ऐसे म्हणता तक्षणी निजस्वरूपी उभा ठाकला नमन करिता लोटांगणे धावणी लागता दोघे चरणे प्रसन्न झाला शूलपाने मागा वर म्हणतसे होईल सुख संसारी राज्य दिदले धुरंधरे गती होईल त्यानंतरी कल्पकोटी सर्ववास येणे परी ऋषेश्वराशी स्वत सांगे विस्तारेशे गुरुचरणे विश्वास असे ज्याशे तसे फळ होय जाना म्हणून या श्रीगुरु शिष्याशी सांगते झाले परियेशे विश्वासी करुणी द्विजहर्षे काष्ट सेवितसे जैसा भाव तैशी सिद्धी होईल सत्य त्रिशुद्धी श्रीगुरु नाथ कृपानिधी सहज निघाले संगमाशी जाऊन करते अनुष्ठान पहावया येथे ते ब्राह्मण देखून त्याचे अंतकरण प्रसन्न झाले तक्षणी होता कमंडलू करकमळी भरला सदा गंगा जळी उचलूनिया हस्तकमळे घालती उदक काष्टाशी तिची क्षणी काष्टाशी पल्लवा आले परेशी औदंबर वृक्षजनाशी दिसत असे समजता जैसा चिंतामणी स्पर्श सुवर्ण करी लोहास तैसा श्रीगुरु सुधारस काष्ट झाला औदंबर काष्ट दिशे औदंबर सुदीही झाला तो विप्र दिशे सुवर्ण कांती नर गेले कुष्ठ दातकाळी संतोष होणे द्विजवर करी साष्टांग नमस्कार करता झाला महास्तोत्र श्रीगुरुचे ते वेळी श्लोक इंदुकोटी तेज करुण सिंधू भक्तवत्सलं नंदनं त्रिसुनुदत्त इंद्राक्ष श्रीगुरुं गंधमाला अक्षदादि वृंददेव वंदितं वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम मायापाश अंधकार छाय दूरभस्म भास्करम् आयताक्ष पाहे श्रियावल्लभेशनायकं सेव्य भक्तवृंदवरद भूयो भूयो नमाम्यहं वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि मम चित्तदा दिवर्षन्तकन्मतन्मावणान्कुशं तत्त्वसारं शोभिताज्ञदत्त श्रियावल्लभम् उत्तमावतारं भूतकर्तु भक्तवत्सलं वन्दयामि नारसिंह सरस्वतीश पाहि मां व्योमवायु तेज आपभूमि कर्तुमीश्वरं कामक्रोधमोहरहितं सोमसूर्यलोचनं कामितार्थं दातुर्भक्तकामधेनु श्रीगुरुं वन्दयामि नारसिंह सरस्वतीश पाहि मां पुण्डरीक अयताक्ष कुण्डलेदु तेजसं चण्डुदुरितं खण्डनार्थ दण्डधारी श्रीगुरुं मण्डलीकं मौली मातर्डभासितानं वन्दयामि नारसिंह सरस्वतीश पाहि मां
वेदशास्त्र स्तुत्यपाद्य आदिमूर्ति श्रीगुरुं नादबिन्दुकलातीतं कल्पपादसेवं सेवभक्तवृन्दवरदं भूयो भूयो नमाम्यहं वन्दयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम् अष्टयोगतत्त्वनिष्ठ तुष्टज्ञानवारिधिं कृष्णावेणीतिरन् वासं पञ्चनन् दिसङ्गमं कष्टदैन्यं दुर्भक्तं तुष्टकाम्यं दायकं वन्दयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम् नारसिंह सरस्वती नाम अष्टमोतिकं हरकृत्योक्षान्देन गंगाधरम् आत्मजं धारणिक देव दीक्षगुरुमूर्ति तोषितं परमात्मानन्दश्रियां पुत्रपौत्रदायकं नारसिंहं सरस्वतीय अष्टकं जयं पठेत घोरसंसारसिन्धुतारणाख्या साधनं सारज्ञानदीर्घ आयुरारोग्यदी संपदं चारुवर्ग काम्यलाभ वारंवार यज्ञोपेत स्तोत्र केले येणे परी अनेक विनवी परोपरी म्हणे देवा श्रीहरी कृपा केली स्वामिया मरणी मागुती नमस्कारी श्री गुरुनाथ अभयकारी उठविता झाला अवधारी ज्ञानराशी म्हणून या समस्त लोक विस्मय करती श्री गुरु ते नमस्कारी ते नाना परी स्तोत्रे करीती भक्ती भावे करुणिया मग निघाले मठाशी समस्त शिष्यादी द्विजसरशी ग्रामलोकानंदेशी घेऊन येती आरत्या जावनी बैसती मठात शिष्य सहित श्रीगुरुनाथ समाराधना संख्यात झाले एकाती दिनी तया विप्रा बोलावणी सद्गुरु म्हणती संतोषोनी कन्यापुत्र गोधनी तुझी संतती वाढेल तुझे नाम योगेश्वर आम्ही ठेविले निर्धार समस्त शिष्या माझे थोर तुझी आमचा भक्त जाण वेदशास्त्री संपन्न तुझा वंशवंशी जाण होईल पुरुष निर्माण म्हणणे देती निरोप श्रीगुरु म्हणती तयाशी जाऊनी आणि कलत्राशी तुम्ही राहावे आम्हापाशी हेची ग्राम नांदत म्हणणे तया द्विजाशी श्रीगुरु मंत्र उपदेशी विद्या सरस्वती या मंत्राशी उपदेशिले पर्यसा ते होतील तिये सुत एकाचे नाव योगी विख्यात आमुची सेवा करील बहुत वंशवंशी माझे दास जैसे श्रीगुरूंनी निरोपिले तयापरी त्याशी झाले म्हणून सिद्ध सांगितले नामधारक शिष्याशी म्हणून सरस्वती गंगाधर सांगे श्रीगुरु चरित्र विस्तार उतरावया पैलपार कथा एकाएक चित्ते येथे श्रीगुरु चरित्रामृत कुष्टी उद्धरिला भक्त श्रीगुरु महिमा अद्भुत प्रकट झाला येणे परी येथे श्रीगुरु चरित्र परम कथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्या व्याख्याने सिद्ध नामधारक संवादे शुष्क काष्ट संजवन नाम 44तमोऽध्याय श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। भक्तांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील। जय श्री कृष्ण।